हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही चाललो आहे बाहेर, तर तुम्हाला नंतर समजेल आम्ही कुठे चाललो आहे. रेडी झाले तर तुम्हाला मी नंतर सांगते की आम्ही कुठे चाललो आहे. इडली बनवले तर आता आम्ही नाश्ता करू आणि मग निघू. आणि आता रेडी झालो आहे आणि कमेंटमध्ये सांगा आम्ही दोघी कशी दिसतोय. ती एक येते गॉगल विसरली म्हणून गॉगल घ्यायला गेले. बोल काहीतरी. आता आम्ही चाललोय एकविरेला आणि ही मागना कोण आले तुम्ही बघू शकता. ये लवकर इकडे. बोल काहीतरी. हाय गाईज. गॉगल विसरली. आली लवकर हा, पण गॉगल आमच्या इथं विसरली. आता ही कशी दिसते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मस्त दिसते. नाही तुझं. गाईस, तर आता आम्ही चाललोय कुरकुरे घ्यायला थोडे गाडीत टाइमपास खायला. हिच्या पैशाचे ही आम्हाला 35 रुपये देणार आहे. माझ्या पैशाचे काही माझ्या. आता बोल ना गाईस. ही आता असले जोरात पडली ना, शूट करायचं नाही राहिलं पण आम्ही नाही केलं. लागलं एवढं खतरनाक आणि याला जाम आज असायला कशी धावत आली बाबा खतरनाक. आणि आता इथं खायला घेतोय इथलं खायला. वाव गाईज, आहे बघा 5 रुपयाचं सुट्टा करण्यासाठी 500 खायला. अरे बापरे, ही पण गेली आता खायला घ्यायला. दाखव खायला. अशा आमच्या बारीक पागल पोरी. गाडीमध्ये बसलोय, अजून बाकीची यायची बाकी आहेत. आम्ही बसलोय. मम्मी इथं बघ. काकी हाय करा. तुला नाही सांगितलं काकी. गाईस, आता आम्ही खायला घेतलेलं आणि आता आम्ही खातोय. हाय करा सगळ्यांनी. हाय करा. सुवर्णा काकी हाय. खोपोलीला गगनगिरी महाराजांचं मठ आहे. आम्ही तिथे आलोय सगळी. खूप भारी इथं व्ह्यू आहे. तुम्ही एकविराला यायला नक्की इथं या. ही मध्ये येते. गाईस, इथं आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये आलेलो. इथला व्ह्यू पण खूप भारी आणि मंदिर पण खूप भारी. एकदा तुम्ही नक्कीच तिथं जाऊन व्हिजिट करा. गाईस, तर आता आमचं दर्शन झालंय. आम्ही निघलो कारण की इथे गर्दी नव्हती तर पटकन झालं. आणि आता आम्हाला एकविरेला पण जायचंय. आता आम्ही चाललो. भेटू एकविरीला गाईज. नारायण धाम कुठलं मंदिर आहे तिथे आम्ही थांबलोय. आणि या आमच्या फेवरेट काकी त्या बोलल्या मला ब्लॉग मध्ये घेत नाही, तर मी त्यांना घेतली आता ब्लॉग मध्ये. आणि ही माझी मम्मी आहे. बाकीचे इग्नोर करा. गाईस, आता आम्ही आतमध्ये चाललोय आणि इथं काहीतरी होतं फंक्शन, तर त्याच्यामुळे तिथे डेकोरेशन केलेलं पण खूप भारी वाटत होतं तिथं गेल्यावर. गाईस, तर आता आम्ही आतमध्ये गेलो आणि इथं खूप भारी होतं. खूपच भारी वाटते. एकदा तुम्ही जाऊन तिथे नक्की व्हिजिट करा. मागं मंदिर आहे, तिथे आम्ही दर्शनाला आलेलो. वाले होते असं सेम VIP वाली फिलिंग आली की जातानाच VIP सारखं वाजवतात, येताना VIP सारखं. लय भारी वाटलं पहिल्यांदा लाईफ. आणि खूप व्हिजिट करा. आणि खूप भारी देवी आणि गणपती होते आणि एक दुसरा पण देव होता, पण खूप भारी होतं. गाईस, तर आता आम्ही एकविरेला पोहोचलो आणि आता आम्ही चाललोय दर्शन करायला वरती. गाईज, आता दर्शन झालंय. आज गर्दी नव्हती म्हणून लवकर दर्शन भेटलं. भारी वाटते ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. गाईज, आमच्या मम्मीने आमच्या डुगूला डॉल घेतले. आम्ही तो हॉटेलला थांबलोय जेवायला. ही सगळी आमची पब्लिक आहे, तुम्हाला दाखवते थांबा. आमची पब्लिक बसले आणि हा बघा पोळीचा पोळ्याने लावले. आणि या आमच्या फेवरेट काकी आहेत. आता बोला काहीतरी. या मोबाईल मध्ये बिझी आहेत आणि ही शायनिंग या पण आवडतात. हा कर. ही पण शायनिंग मारायला लागली लगेच आता. तुमची काय जाते. आमचं आता जेवण आलेलं आहे आणि आता आम्ही जेवू. गाईज, आमचं जेवण झालंय आता. आणि माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही, तर मी नंतर ब्लॉग काढीन का नाही काय माहित नाही. पोट फुल झालंय गाईज. हिला तर जाम भूक लागलेली. हिने नाश्ता नाही केला. आम्ही नाश्ता तरी केलेला सकाळी. इथून आम्ही रिओ घेतले तिघींना 3. मला पण गाईस, तर आम्ही लोणावळ्याला थांबलेलो आयशा विला बघायचं होतं आम्हाला, तर आम्ही नंतर आतमध्ये गेलेलो.
एवढं काय वाटलं नाही, पण आहे गाईस. आम्ही तिथून नंतर नडालला गेलेलो, तर नडालला पण गर्दी नव्हती, तर पटकन आमचं दर्शन झालं.